किल्ले रायगड, दुर्गांचा दुर्ग आणि राजांचा गड म्हणजेच दुर्गराज. या किल्ल्याचं जुनं नाव रायरीचा किल्ला आणि 1656च्या आधीपर्यंत चंद्रराव उर्फ यशवंतराव मोरे यांच्या आधिपत्याखाली होता. 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी रायरीला वेढा घालून मोऱ्यांचा पराभव करत रायरी किल्ला स्वराज्याला जोडला. समुद्र सपाटीपासून 2800 फूट उंच असलेला हा घाट आणि कोकण यांना जोडणारा असा हा रायरीचा किल्ला महाराजांनी राजधानीसाठी निवडला. महाडपासून अंदाजे 30 किलोमीटर अंतरावर कोंझर, पाचाड अशी गावं पार करून पुढे आलं की आपण पोचतो तो रायगडवाडीच्या खिंडीपर्यंत. या खिंडीतनं वळलं की उजव्या हाताला वरती दिसतो तो म्हणजे खूप लढा बुरुज. या बुरुजाच्या खालनं चालायला लागलं की सगळ्यात पहिल्यांदा येतो तो चित दरवाजा. चित दरवाजानंतर अजून एक दरवाजा येतो, त्याचं नाव नाना दरवाजा. इथून पुढे डोंगराला वळसा घालत डोंगराच्या खोमणीतून आतून पाय वाटेने चालत राहिलं की काही अंतरानंतर पायऱ्या सुरू होतात. साधारण 90 पायऱ्या संपल्या की पुढे 2 मोठे बुरुज दिसतात. या बुरुजांमधून आत उजव्या हाताला खोबणीत मोठं दार दिसतं, तो म्हणजे गडाचा महादरवाजा. हा दरवाजा बाहेरून अजिबात दिसत नाही. या दरवाजातून पुढे पायऱ्यांवरती बरेच वर चालत आलं की आपण पोहोचतो ते होळी माळावर. महाराज स्वतः या होळी मैदानावर होळीला अग्नी द्यायचे आणि गडावरचे सगळे तिथे हजर असायचे. आता या होळी माळावरून गडाचे 2 भाग पडतात. एक भाग म्हणजे उजवीकडे गेलं की गडाचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यामध्ये गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणीवसा, राजांचे निवासस्थान म्हणजे राजवाडा, त्यालाच लागून राज्य सदर आणि राज्यसभेच्या बाहेरच्या बाजूला नगारखान्याचे प्रवेशद्वार असे भाग आहेत. गंगासागर तलाव म्हणजे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. हा गड बांधताना इथल्या खडकातून बांधकामासाठी पुष्कळ दगड काढले गेले आणि हे दगड काढून खूप खोल झालेला जो मोठा खड्डा तो म्हणजे हा गंगासागर तलाव. याच गंगासागर तलावात राज्याभिषेकानंतर 7 नद्यांचं आणलेलं पाणी सुद्धा सोडलं गेलंय बरं का. याच गंगासागराच्या मागे राण्यांना संध्याकाळी बसण्यासाठी किंवा थंडगार वाऱ्यावर गप्पा मारण्यासाठी केलेली एक रचना म्हणजे हे स्तंभ. असे 3 स्तंभ आहेत इथे. त्याला काही जण सप्तमनोरे पण म्हणतात, पण अतिशय कलाकुसरीने केलेले स्तंभ आहेत हे. आता याच गंगासागर तलावाच्या उजव्या बाजूला पालखी दरवाजा आहे. एक छान कमान आणि खूप पायऱ्या. हा पालखी दरवाजा म्हणजे शिवाजी महाराजांना पालखीतून त्यांच्या राजवाड्याकडे आणण्यासाठीचा दरवाजा. पालखी दरवाजाच्या पायऱ्या चढून वरती आलं की एक लांबच्या लांब ओसरीच आहे म्हणा ना. त्याच्या उजव्या बाजूला राण्यांचे महाल आहेत, म्हणजे महाराजांच्या राण्यांची राहण्याची जागा, त्याला राणीवसा म्हणतात. आणि डाव्या बाजूला महाराजांचं स्वतःचं वसतिस्थान म्हणजे राजवाडा. आता एका बाजूला पालखी दरवाजा तर ओसरीच्या दुसऱ्या बाजूला मेणा दरवाजा, म्हणजे या दरवाजांनी राण्यांचे मेणे यायचे असं म्हणतात. राजवाड्याला लागूनच राजसदर म्हणजेच राजदरबार, म्हणजे तिथे बसून शिवाजी महाराज प्रत्यक्ष न्यायनिवाडा करायचे ती जागा. तिथे महाराजांचं 32 मणांचं सोन्याचं सिंहासन होतं असं म्हणतात आणि त्याच्या दोन्ही बाजूला त्यांच्या अष्टप्रधान मंत्र्यांसाठी जागा होत्या आणि समोर दरबारातले इतर अधिकारी, मनसबदार अशांसाठी जागा असायच्या. याच राज्यसभेच्या दुसऱ्या टोकाला नगारखाना आहे. या दरवाजात कोणीही कुजबुजलं तरी महाराज बसतात तिथे सगळं ऐकू येतं बरं का. आणि या राजसदरेला लागूनच मुजुमदार, चिटणीस यांचा फड म्हणजे ऑफिस. म्हणजे काही कागदपत्र तातडीने लागलीच तर लगेच आणता यावीत म्हणून. आता या नगारखान्याच्या दरवाजातून बाहेर पडलं की उजव्या बाजूला खाली गेलं की एक मोठा तलाव आहे. त्याचं नाव कुशावर्त तलाव. तिथे एक देवीचं मंदिर सुद्धा आहे. तिथे छान कमळं लावलेली असतात आणि नगारखान्याच्या दरवाजातून डावीकडे गेलं तर आपण पुन्हा होळी माळावरच येतो. तिथे सध्या शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला एक छान पुतळा आहे. आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर समोर गडाचा दुसरा भाग सुरू होतो. त्यामध्ये समोर दिसते ती भव्य बाजारपेठ. इथे धान्यापासून ते मोती, दागिने, जड जवाहीर सगळं मिळायचं.
आणि ही बाजारपेठ वसवली होती नागप्पा शेट्टी नावाच्या एका व्यापाऱ्याने. या बाजारपेठेचे वैशिष्ट्य काय, तर इथले व्यापारी वेगवेगळ्या ठिकाणून येऊन तिथे व्यापार करत, त्यामुळे पुढे दुकान आणि मागे मकान असे ते व्यापारी इथेच राहायचे. आणि सगळ्यात मजा म्हणजे इथे घोड्यावर बसून सुद्धा तुम्हाला खरेदी करता येत होती. इतकी उंच आहेत या दुकानांची जोती. या बाजारपेठेच्या डाव्या बाजूला खाली हत्ती टाकं, हनुमान टाकं असे तलाव आहेत. या हत्ती टाक्यावरती हत्तीला पाणी प्यायला घेऊन यायचे म्हणतात. आणि बाजारपेठेतून सरळ पुढे गेलं की डाव्या बाजूला वाट वळत जाते ती टकमक टोकाकडे. टकमक टोक हे मजेशीर नाव, पण ही जागा म्हणजे कोणी चुकीचं वागला तर इथून खाली ढकलून देऊन त्याचा कडेलोट करण्याची शिक्षा दिली जायची. इतकी उंच आहे ही जागा. आता बाजारपेठेतून टकमकच्या ऐवजी उजव्या बाजूला गेलं तर एक छान पायवाट आहे. या पायवाटेनं साधारण 500-600 मीटर चालत गेलं की तिथे एक भव्य आणि छान दगडी मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेरही छान तटबंदी आहे. त्या तटबंदीतून आत गेलं की हेच ते प्रसिद्ध जगदीश्वराचं मंदिर. आणि याच जगदीश्वराच्या मंदिरात महाराज रोज दर्शनाला जायचे. महाराजांच्या समाधीपाशी येऊन फक्त लीन व्हायचं, स्वतःला समर्पित करायचं महाराष्ट्राच्या या दैवताला. सगळा अहंकार गळून पडतो इथे आणि आठवते ती फक्त महाराजांची स्वराज्याची, स्वधर्म रक्षणाची अखंड तपश्चर्या. नकळत तोंडातून शब्द बाहेर पडतात, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. रयतेला न्याय देणारे शिवछत्रपती, स्वराज्याला इजा पोहोचवायला निघालेल्या अफझल खानाला वाघनखांनी फाडणारे शिवछत्रपती, लाल महालात घुसून शायस्ते खानाची बोटे छाटणारे शिवछत्रपती, दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्राबाहेर अस्तित्व टिकवणारे शिवछत्रपती, कल्याणच्या सुनेला मानाने वागवणारे शिवछत्रपती, लाखो मराठी जनांना आजही स्फुरण देणारे शिवछत्रपती.